मनमोकळी भटकंतीच्या या भागात आज आपण आलोय नाशिकच्या तपोवन या प्रसिद्ध ठिकाणी। रामायणानुसार प्रभू राम, सीता व लक्ष्मण यांनी वनवासाच्या काळात येथे वास्तव्य केले होते। सध्या तपोवन हे एक नाशिकमधील प्रसिद्ध असे पर्यटन स्थळ बनलेले आहे। या तपोवनाच्या शेजारीच आहे लक्ष्मण मंदिर। याच ठिकाणी लक्ष्मणाने शूर्पणखेचे नाक कापले होते। चला तर मग आपण हे मंदिर पाहूया। राम, लक्ष्मण व सीता यांच्या वनवासाच्या काळात रावणाची बहीण शूर्पणखा भगवान श्रीरामाबद्दल प्रेमळ हेतूने भावाकडे गेली। दुर्दैवाने तिला तिथे निराशा मिळाली, परंतु भगवान राम सीतामातेशी एकनिष्ठ होते आणि त्यामुळेच ती सीतामातेच्या सौंदर्याचा हेवा करू लागली। तिची स्पर्धा संपवण्यासाठी व भगवान श्रीरामांचा सहवास मिळवण्यासाठी शूर्पणखाने सीतामातेवर हल्ल्याचा प्रयत्न केला, परंतु लक्ष्मणाने आपल्या भावा व वहिनीची असलेल्या दृढ वचनबद्धतेमुळे माता सीतेचा सन्मान राखण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या, ज्या दरम्यान त्यांनी शूर्पणखेच्या हेतूपासून बचाव करण्यासाठी तिचे नाक कापले, ते याच मंदिराच्या ठिकाणी। या मंदिराच्या भिंतीवर रामायणामधील काही चित्रे रेखाटलेली आहेत। मंदिराच्या परिसरात पूजा व प्रसादाची दुकाने आहेत। याच मंदिराच्या समोरच्या बाजूला गोदावरी नदी व कपिला नदी यांचा संगम आहे। या संगमाच्या समोरच सर्वधर्म मंदिर आहे। प्रभू रामचंद्र यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पंचवटीतील तपोवन परिसरात सर्वधर्म मंदिर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी 14 वर्षाच्या वनवासातील बराचसा काळ या तपोवनात गोदावरी तीरी व्यतीत केलेला आहे। त्यांच्या जीवनात घडलेल्या काही प्रसंगाचे दर्शन रामदरबाराच्या माध्यमातून या सर्वधर्म मंदिरात होते। तपोवनात जिथे शूर्पणखेचे नाक कापले होते तिथून हाकेच्या अंतरावर कपिला गोदावरी संगमासमोरच हे सर्वधर्म मंदिर असून येणाऱ्या प्रत्येकाचे आकर्षणाचे केंद्र ठरत आहे। त्यामुळे येथे भाविक व पर्यटकांची गर्दी वाढू लागलेली आहे। हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, पारशी होण्यावर आपण सर्व मानव आहोत। मानवता हाच आपला वास्तविक धर्म असल्याचा संदेश मंदिरातील सर्व धर्मांची चिन्हे देतात। नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे। या शहरामध्ये विविध मंदिरं आहेत। यामध्ये आणखीन एका मंदिराची भर पडली आहे। या मंदिराचे नाव BAPS स्वामीनारायण मंदिर असून हे मंदिर सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे। या मंदिरात सर्व देवदेवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वच धर्मातील बांधव या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत। मंदिराची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या वैभवात स्वामीनारायण मंदिरामुळे मोठी भर पडलेली आहे। स्वामीनारायण मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद आणि 78 फूट उंच मंदिर आहे। यात 80,000 घनफूट गुलाबी आणि 15,000 घनफूट लाल दगडांचा मंदिर बनवण्यासाठी वापर करण्यात आलेला आहे। मंदिरावरील नक्षीकाम अतिशय बारकाईने केलेले आहे। सुबक आणि आकर्षक नक्षीकाम आहे। मंदिराची कमान, स्तंभ ही सुंदर आहेत। नाशिक हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन व्हावं याकरता स्तंभावर विविध कलशांचे नक्षीकाम करण्यात आलेले आहे।
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.